त्या मुलीशी माझं नातं इतकं पुढे गेलं होतं की आता मला काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं, नाहीतर हा समाज आमच्यावर थुकेल. म्हणून मी आईला सांगितले की आपल्या घरासमोर राहणारी मुलगी मला खूप आवडते. आईने विचारले, कोणते घर? मी म्हणालो, आपल्या समोरचे घर. आमच्या घरासमोर एकच घर होतं. जवळच मोकळी जागा होती, कारण आमचं घर वस्तीपासून दूर होतं. माझ्या आईचा हा प्रश्न जरा मला विचित्र वाटला, कारण आमच्या घरासमोर एकच घर होतं. ती म्हणू लागली, पण तिथे एकही मुलगी राहत नाही. मी म्हणालो, एक मुलगी राहते. तू काय बोलत आहेस? ती म्हणाली, नाही, तिथे एकही मुलगी राहत नाही. मी खूप आग्रह करूनही तिने मान्य केले नाही. मी म्हणालो, तू माझ्यासोबत चल, मी तुला दाखवतो. तसा मी माझ्या आईसोबत त्या घरात गेलो. तेथून समोरचं वातावरण पाहून मला धक्काच बसला आणि मी जागेवरच बेशुद्ध पडलो. पण गोष्ट अजून बाकी होती, कारण जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला कळले की ती एक मुलगी नाही तर एक पूर्ण. मी माझ्या आयुष्याची 8 वर्ष परदेशात घालवली. तिथे माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कष्ट केले. मी माझ्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढलं आणि समृद्धीमध्ये आणलं. परंतु आम्ही घर खूप दूरच्या ठिकाणी बांधले, कारण आम्ही शहराच्या आत घर बांधले असते तर घर लहान आले असते, परंतु पैसे तेवढेच लागले असते. माझी आई म्हणाली की शहरातून थोडं दूर घर बांध, पण घर मोठं असावं. म्हणून शहरापासून थोडं दूर घर बांधलं आणि इथली इतर घरं काही अंतरावर होती. पण माझी आई, वहिनी आणि भाऊशिवाय इथे कोणीही राहत नव्हते. आता मला परत यायचं होतं. घर बांधलं होतं. माझ्या भावाचंही लग्न झालं होतं. आता मला स्वतःचं लग्न करायचं होतं. माझी आई, तिला माझा खूप अभिमान होता. ती म्हणायची, माझ्या मुलासारखा दुसरा मुलगा नाही. जर तो तिकडे गेला नसता आणि एवढी मेहनत केली नसती तर आजही आपण एक वेळ जेवणासाठी दुसरे काहीही करू शकलो नसतो. आणि असे होते की आम्ही अशा लोकांपैकी एक होतो की जे कोणाकडूनही काहीही मागू शकत नव्हतो. परंतु मी खूप मेहनत केली होती. मला लग्न करायचं होतं. मी माझ्या घरी आलो. मी येतोय हे कोणालाही सांगितलं नाही. आईने मला बघितले तेव्हा तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, बेटा तू परत आलास, आता काय होईल या घराचं, कसं चालेल? मी म्हणालो की आई, तुला काय झालं आहे? मी आत्ताच परत आलो आहे आणि तू येताच असे बोलत आहेस. मला याचे खूप वाईट वाटले. परदेशातून माणूस आला आणि येताच अशा गोष्टी ऐकल्या तर त्याला ते आवडणारच नाही. माझी आई म्हणाली, नाही, मला असे म्हणायचे नव्हते. मी फक्त अस्वस्थ झाले होते. तिने माझ्या आवडीचे जेवण बनवले होते. मी माझ्या वहिनीला पण पहिल्यांदाच पाहिले होते. ती फार सुंदर नव्हती. माझा भाऊ खूप देखणा होता, पण माझ्या भावाला भेटल्यावर तोही फारसा आनंदी दिसत नव्हता. त्याने मला विचारले की किती दिवसांसाठी आला आहेस दादा? मी सांगितले की मी कायमचा आलो आहे. या प्रकरणावर त्याचा मूड थोडासा बिघडला. मी विचार करत होतो की या लोकांना माझ्याकडून काय ऐकायचे आहे, की मी तिथेच बसून राहीन आणि पैसे कमवायचे यंत्र बनून राहीन. 2-4 दिवस या लोकांनी मला कळत न कळत खूप दुखावले. मी विदेशाला जाणार नाही, एवढे पैसे कमवणार आहे. इथे छोटासा व्यवसाय करेन असे आईला सांगितल्यावर आई म्हणाली की विदेशात डॉलर येणे बंद झाले तर हे घर कसे चालेल? मी म्हटलं की मी माझ्या धाकट्या भावाचं लग्न लावून दिलं आहे. त्याला नोकरी मिळवून दिली आहे आणि त्याला व्यवसाय करण्यासाठी खूप पैसेही दिले आहेत. एक संधी निर्माण करून दिली आहे. हे घरही मी बांधले आहे. आता फक्त तुमचे खाणेपिणे त्याने सांभाळले नाही तरी चालेल, पण त्याचे कर्तव्य आहे की निदान त्याने स्वतःची पत्नी व मुलाची काळजी घ्यायला हवी. ते त्याचे कर्तव्यच आहे आणि मी किमान एवढी कमाई करेन की तुम्हाला मी 2 वेळचं चांगलं अन्न देऊ शकेन आणि हे घरही आपलं आहे. माझं घर आहे. ते खूप मनमोकळेपणाने बोलत होते. मग मी पण आईला बोललो. आई गप्प झाली आणि तिथून निघून गेली. 2-4 दिवस असेच गेले. रात्र झाली की मी गच्चीवर जाऊन बसायचो. मला चंद्र बघायला खूप आवडायचा. पण एके दिवशी चंद्रच माझ्याकडेही बघतोय हे पाहून मला आश्चर्य वाटले. ती मुलगी खूप सुंदर होती. समोरच्या घरच्या गच्चीवर उभी होती. तिने गुलाबी रंगाचे कपडे घातले होते. डोक्यावर दुपट्टा घेतला होता. कानात नाजूक झुमके घातले होते आणि तिचे डोळे भरगच्च काजळने भरले होते. ती खूप सुंदर दिसत होती. चंद्राच्या प्रकाशात जणू चंद्रच जमिनीवर आला आहे आणि मी तिला पाहिलं, कारण ती पण माझ्याकडे बघून हसत होती. तिचं हसणं इतकं छान होतं की माझ्यासारख्या अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असती. आम्ही दोघे असेच एकमेकांकडे बघत राहिलो. तिने इशारा केला. त्याचा अर्थ होता, तुम्ही कोण आहात? मी म्हटलं की मी दुरून आलोय. मग तिने हातवारे केले की हो, मला माहीत आहे तू कुठून आला आहेस. आणि काही वेळाने एक पेपर उडत माझ्या दिशेने आला. मी एका बाजूला झालो नसतो तर तो कागद माझ्यावर आदळला असता, कारण तो फक्त कागद नव्हता, त्याच्या आत एक दगडही होता. त्यावर त्या मुलीचा नंबर लिहिलेला पाहून मलाही हसू आले आणि तीही लाजत तिथून पळून गेली.
खाली तिने आपले नावही लिहिले होते. तिचे नाव राधा होते. मला हे नाव आवडले. ती खूप सुंदर दिसत होती. ती स्वतः राधाचे रूप होती. आम्ही दोघे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत असल्यासारखे बोलू लागलो. बोलता बोलता 2 तास निघून गेले आणि न कळत ती म्हणाली की मी माझ्या वडिलांसोबत राहते. ते रिक्षा चालवतात. आम्ही खूप गरीब आहोत. मी रात्री उशिरापर्यंत तिच्याशी बोलत राहिलो आणि सकाळी डोळे उघडले तेव्हा मला माझी आई फोनवर बोलत असताना दिसली. ती सांगत होती, माझा मुलगा परदेशातून इथे आला आहे. सर्वसामान्य मुलांनाही चांगला हुंडा मिळतो. माझा मुलगा तर परदेशात राहून डॉलर कमवतो. मी अशा मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न करीन जी निदान हुंडा म्हणून 50 लाख देईन. कदाचित दुसऱ्या बाजूला जो कोणी म्हणत होता की हे खूप जास्त आहेत. त्यामुळे माझी आई म्हणत होती की माझा मुलगा पण कोणापेक्षा कमी नाही. आता त्याचे वय काय आहे? आम्ही त्याला इथून पाठवले तेव्हा तो लहान होता. तो शिकलेला, देखणा आणि पैसे कमवतो. हे त्याचे घर आहे. मला या प्रकरणावर काहीही बोलायचे नव्हते, कारण मला माहीत होते की मी जितके माझ्या आईला समजवेल तितकीच ती जास्त करेन. मी म्हणालो, बोलत राहा, मला माझ्या इच्छेनुसारच लग्न करायचं आहे. माझ्या आईने मला पुन्हा विचारले, बेटा हे बघ, अशा नोकऱ्या फक्त नशीबवानांनाच मिळतात. इथे काय चालले आहे तुला माहीत आहे का? लोक परदेशात जाण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. आणि तू अमेरिकेसारखी जागा आणि तिथली नोकरी सोडलीस, परत आलास आणि आता तुला इथे राहायचे आहे. इथे काय आहे? मी म्हणालो, तुला काय म्हणायचे आहे आई? इथे काय आहे? माझा भाऊ इथे आहे. माझं कुटुंब आहे. माझे घर आहे. मी हे सर्व कुणासाठी तयार केले आहे? जेणेकरून एक दिवस मी इथे शांतपणे राहू शकेन. माझी आई म्हणाली, तू इथे राहून 2-4 वर्ष घालव, परंतु नंतर परत जा. हे आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहे. मी तुझे लग्न करीन. तुझी बायकोही इथेच राहीन. तुझी मुलंही या जगात येतील. फक्त तुझे काम करत राहा. म्हणजे माझ्या आईची इच्छा होती की तिने माझे लग्न अशा मुलीशी करावे जी तिच्यासोबत हुंडा घेऊन भरपूर पैसे आणेन आणि त्यानंतर मी तिला इथेच सोडून परत स्वतः परदेशात जावे आणि तिथे पैसे कमवावे आणि मला इथे राहून जो वेळ माझ्या बायकोसोबत एकत्र घालवायचा आहे तो मी तिथे कामात घालवू. आणि मी परत येईल तेव्हा मला कळेल की मी एका मुलाचा बाप आहे आणि मला नवीन मुलाबरोबर वेळ घालवता येणार नाही. माझ्या पत्नीसोबतही वेळ घालवता येणार नाही. मला असं आयुष्य जगायचं नव्हतं. होय, तिथलं माझं काम खूप चांगलं होतं. मी खूप पैसे कमावले, म्हणूनच खूप मोठं घरही बांधलं होतं. पण आता माझा लोभ संपला होता. माझ्याकडे काही पैसे होते. मला व्यवसाय सुरू करायचा होता. जेव्हा मी आईच्या बोलण्याने कंटाळलो तेव्हा मी राधाशी पुन्हा बोलू लागलो. मी म्हणालो, माझ्याकडे बघत का हसत होतीस? तिला लाज वाटू लागली. तेव्हा तिने मला सांगितले की तू मला खूप आवडतोस. त्यावर मीही तिला सांगितले, तू कोणापेक्षा कमी नाहीस. तू खूप सुंदर आहेस. आम्ही असे बोलू लागलो आणि मग 2 आठवड्यात आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत हे एक दुसऱ्याला सांगितले. हे खूप विचित्र आहे, पण जे या मार्गावरून गेले आहेत त्यांना माहीत आहे की अशा प्रेमात पडणे खूप सामान्य आहे आणि हे सर्व फार लवकर घडते. 2 माणसे एकमेकांशी बोलतात, एकमेकांच्या बोलण्याने हरवून जातात. ते एकमेकांचे केव्हा होतात हे त्यांनाही कळत नाही. आमच्यासोबतही असेच घडले. आधी मी म्हणालो की मला तू खूप आवडायला लागले आहेस. मी सतत तुझ्याबद्दलच विचार करत असतो. तुझ्याशी बोलल्याशिवाय मला माझे जीवनही पचत नाही. मला काही करावेसे वाटत नाही. ती म्हणाली की माझ्यासोबतही असेच घडत आहे. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आणि मग आम्ही एकमेकांना सांगितले की हो, हे प्रेम आहे. आता आम्ही अशा गोष्टींबद्दल बोलत होतो की खूप मजा येत होती. आम्ही भेटलो तर काय होईल याची स्वप्ने पाहत होतो. एक दिवस पण मी म्हणालो की तुझ्या वडिलांना कळलं तर काय होईल? ती म्हणाली, काहीही होणार नाही. मी माझ्या बाबांना पटवून देईन. पण तुझी आई पण खूप कडक बाई आहे. तिला खूप राग येतो. राग आला की तिचा आवाज इथेपर्यंत पोहोचतो. मी तिला म्हणालो की हो, तसेच आहे, पण मी माझ्या आईला पण पटवून देईन. मग तिने मला एक गोष्ट विचारली. ती म्हणाली, जर तुझी आई राजी नसेल तर तू काय करशील? मी म्हणालो, तुझा आनंद आणि माझा आनंद मिळवण्यासाठी मी काहीही करेन. आता हे अंतर आम्ही एकमेकांपासून सहन करू शकत नव्हतो. आम्हाला भेटायचं होतं, पण भेटायचं कसं? ती पण म्हणत होती की आपण असं भेटू शकत नाही आणि नात्याबद्दल बोललो तर एक प्रकारचं नाटक तयार होईल. त्यामुळे हे सर्व अत्यंत विचारपूर्वक करावं लागेल. मी रात्री गच्चीवर झोपायचो. मला राधाची खूप आठवण यायची. मी तिच्याशी बोलत होतो तेव्हा अचानक ती म्हणाली की माझे वडील आले आहेत. मी सध्या तरी तुझ्याशी बोलू शकत नाही. मला तिच्याशी बोलण्यात खूप मजा येत होती आणि आता ती म्हणाली होती की मी बोलू शकत नाही, म्हणून मला खूप वाईट वाटलं. पण थोड्या वेळाने काय झाले ते पाहून मला आश्चर्य वाटले. कोणीतरी येऊन माझ्या डोळ्यावर हात ठेवला. तर कोण असेल ती? ती माझी आई असू शकते, पण हा हात माझ्या आईचा नव्हता. हे खूप मऊ आणि सुंदर हात होते. पातळ बोटे मला ते माझ्या डोळ्यांवर जाणवत होते. ते खूप सुंदर हात होता. तिच्या अंगातून येणारा सुगंध असा होता की कोणालाही वेड लावेल. ती माझी आई नव्हती.
मग तिने माझ्या डोळ्यांवरून हात काढताच माझ्या संपूर्ण शरीरातून एक विचित्र प्रकारचा थरकाप उडाला आणि मला असे वाटले की मला खूप आनंद मिळणार आहे. मी तिचे दोन्ही हात पकडले. ती घाबरली आणि मी तिला माझ्यासमोर केले. तेव्हा मी माझ्या डोळ्यासमोर तिला पाहिले तेव्हा ती दुसरी कोणी नसून राधा होती. मी म्हणालो, तू इथे काय करते आहेस आणि तू इथे कशी आलीस? तर ती म्हणाली, हे सगळं तर मी तुला म्हणायला हवं. तू का घाबरतो आहेस? मी आहे ना. मोठ्या कष्टाने मी तुमच्यापर्यंत पोहोचले आहे. मी तिला सांगितले की मला पुन्हा सोडून जाऊ नकोस. ती माझ्याजवळ बसली. आम्ही दोघे लग्न झाल्यासारखे एकमेकांशी बोलत होतो आणि आमच्याशिवाय इथे कोणीच नाही असे आम्हाला वाटत होते. ती माझ्यासाठी अशी होती जणू काही पण झाले तरी ती कधीच माझं काहीही वाईट करणार नाही आणि मी तिच्यासाठी असा होतो की मी तिच्या इज्जतीसाठी सगळ्या जगाशी लढू शकेन. मी स्वतःलाही मारून टाकू शकेल. आमचे प्रेम खूप सुंदर होते. ती रात्रभर माझ्याजवळ बसली. आम्ही एकमेकांशी बोलत राहिलो. मी फक्त तिचा हात धरला आणि तिचे सुंदर केस एकदा माझ्या हातरले आणि कानामागे केले. मला यापेक्षा जास्त काहीही करायचे नव्हते. मला तिला मिठी मारायची नव्हती. मला फक्त तिला बघायचे होते. तिचा सुंदर चेहरा मला डोळे भरून पाहायचा होता. ती माझ्या शेजारी बसली आहे याची मला जाणीव करून घ्यायची होती. पण सकाळचा उजेड पडताच ती घाबरली आणि तिथून निघून गेली. ती म्हणाली की मी येथे येऊन खूप मोठी चूक केली आहे. माझ्या वडिलांना कळले तर काय होईल? दुसऱ्या दिवशी मी तिला पुन्हा कसे तरी यायला सांगितले. नाहीतर मी येईन. तू आलास तर मोठा तमाशा घडेल असे ती म्हणाली. ती म्हणाली, ठीक आहे, मी स्वतः येते. आता ती रोज गच्चीवर यायची. कधी कधी ती खूप लवकर परत जायची, पण कधी पहाटेपर्यंत ती बसून राहायची. गच्चीकडे जाणारा दरवाजा सुद्धा मी बंद करून ठेवला होता, जेणेकरून कोणी वर येऊ नये आणि तिच्याकडे असं बघत राहावं. आम्ही खूप बोलायचो. आमच्या भावी आयुष्यासाठी आम्ही स्वप्नेही आखली होती. ती कोणत्या रंगाचा सूट घालणार आहे हे सुद्धा तिने सांगितले होते आणि मी आमच्या मुलांची नावेही विचारात घेतली होती. होय, आम्ही असेच वेडे झालो होतो, एकमेकांचे वेडे झालो होतो. परंतु सकाळी माझ्या आईने मला सांगितले की आज आपण एक मुलगी बघणार आहोत. ती खूप श्रीमंत वडिलांची मुलगी आहे. त्यांनी मला 70 लाख रुपये देण्याची वचन दिले आहे. मी म्हणालो, एक गोष्ट सांग, ती 70 लाख रुपये त्या मुलीची किंमत आहे की मला तू विकते आहेस? तर आई म्हणाली, विकायची किंवा विकत घेण्याची गोष्ट नाही, ही जगाची रीत आहे, करावी लागेल. तू चल माझ्याबरोबर. म्हणून मी जाण्यास नकार दिला. मी कसे जाऊ? हा राधावर मोठा अन्याय होता आणि मी हे करू शकत नाही. मी तिच्यासोबत मुलगी बघायला का जाईन जेव्हा मी ठरवले होते की मला राधाशी लग्न करायचे आहे, तीच माझी पत्नी होणार आहे. आईला खूप राग आला, पण मी तिथे जाण्यास नकार दिल्यावर ती स्वतःच गेली. तिला ती मुलगी फारशी आवडली नाही, पण ते खूप चांगले पैसे देत होते. पण मुलगी फारशी सुंदर नव्हती. त्यामुळे माझी आई ही तिच्यापेक्षा चांगली माणसं सापडतील असं सांगू लागली. प्रकरण इथेच थांबलं. पण माझ्या कृतीतून माझ्या आईला काहीतरी घडत आहे हे जाणवू लागले आणि तिच्यापासून काहीतरी लपवत आहे याची शंका तिला येऊ लागली होती. तिने विचारले की रात्री वरच्या मजल्याचा दरवाजा का बंद करतोस? मी म्हणालो की मी शर्ट काढून झोपतो. बहिणी वर येऊ नये म्हणून मी असे करतो. माझ्या आईने यापेक्षा चांगले नाते पाहिले होते आणि यावेळी तिने डोक्यावर हात ठेवून शपथ दिली आणि मला सोबत घेतलं. पण जेव्हा मुलीकडच्यांना कळलं की तो मुलगा बाहेरच्या देशात राहतो आणि तिथे पैसे कमवत आहे, तेव्हा त्यांनी 80 लाख रुपये देण्याची मान्य केले आणि माझ्या आईने सांगितले की आपण फक्त येथेच नाते फिक्स करू. पण त्यांना ही गोष्ट सांगितली नाही की मी आता परदेशात जाणार नाही आहे. घरी आल्यावर मी स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणालो की हे अजिबात होणार नाही, कारण मला दुसरं कोणीतरी आवडते. आई म्हणाली, कोण आहे सांग? मी म्हणालो की मी तुला सांगेल, पण आधी मला तिला विचारावे लागेल. मग मी तुला सांगेल. संध्याकाळी मी राधाला म्हणालो की आता वेळ आली आहे, तू तुझ्या बाबांनाही माझ्याबद्दल थोडं सांग, मग मी माझ्या आईसोबत तुझ्या घरी येईन. ती म्हणाली की हो ठीक आहे, ती नक्कीच असे करेन. पण आज मला असे वाटले की कोणीतरी आपले ऐकत आहे. सकाळ झाली तेव्हा माझे डोके खूप जड झाले होते, जणू मी खूप आजारी आहे. पण मी एकदम बरा होतो आणि आज मला माझ्या आईशी बोलायचे होते आणि राधाच्या घरीही जायचे होते. पण हे पाहून मला आश्चर्य वाटले की आज 3 दिवस उलटून गेले होते. पण हे सर्व कसे घडले? मी झोपलो तेव्हा 3 तारीख होती आणि आज 7 तारीख आहे. मी माझ्या आईला विचारले असता ती म्हणाली, बेटा तू गच्चीवरच बेशुद्ध पडला होतास. आम्ही खूप काळजीत होतो आणि तुला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तेव्हा कळले की तू कोमात गेला आहेस आणि परत येणार नाहीस. पण सुदैवाने तू परत आलास. माझ्या आईची अवस्था खूप वाईट झाली होती. ती खूप अस्वस्थ होती. मी विचार करत होतो की राधा किती अस्वस्थ असेल, पण त्याआधी मला आईला सगळं सांगायचं होतं. मी म्हणालो, रिक्षा चालक प्रकाश त्या समोरच्या घरात राहतो ना, मी त्याची मुलगी राधावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करणार आहे. मला ती खूप आवडते. माझ्या आईने हे ऐकले तेव्हा ती म्हणाली की काय बोलतोयस? आपल्या घरासमोर कोण राहतं? मी म्हणालो, तेच घर जे आपल्या घरासमोर आहे. आमच्या घरासमोर एकच घर होतं.
आजूबाजूला संपूर्ण परिसर मोकळा होता आणि ते घर अगदी आमच्या घरासमोर बांधलेलं होतं. हे सर्वांना माहीत होतं. समोरची माणसं ही शेजारीच तर असता. मग माझी आई घरच नसल्यासारखं का विचारत होती? मी त्यांना गच्चीवर घेऊन गेलो आणि म्हणालो की मी या समोरच्या घराबद्दल बोलतोय. माझी आई माझ्याकडे बघू लागली, जणू मी कोणत्या तरी दुनियेबद्दल बोलतोय. माझी आई माझ्याकडे अशी बघत होती जणू मी नुकताच एका मोठ्या अपघातातून वाचलो आहे. ती म्हणाली, बेटा, तू अचानक बेशुद्ध झाला होतास, आता तू असे बोलत आहेस. सर्व काही ठीक आहे ना? बघ, आईला घाबरवू नकोस. मी मनाने खूप कमजोर आहे. तुझ्याशिवाय माझ्यासाठी दुसरा कोण आहे? तुझा भाऊ आपल्या बायकोचं ऐकून आपल्याला विसरला आहे. आता तुला काही झालं तर माझं काय होईल? माझी आई रडू लागली. मी म्हणालो, काय झालंय तुला? मी तुला सांगतोय की आपल्या घराच्या समोर राहणाऱ्या मुलीवर माझे प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. आपल्याला माझं स्थळ घेऊन तिच्या घरी जावे लागेल. आणि मी बेशुद्ध पडलो. ती गरीब मुलगी किती काळजीत असेल. 1 मिनिटं, मी तिला फोन करतो. फोन करण्यासाठी फोनमधून राधाचा नंबर काढू लागताच मी आश्चर्यचकित झालो. आता फोनमध्ये राधाचा नंबरच नव्हता. तिचा नंबर तर पहिल्या नंबरवरच होता, म्हणजेच तो यादीत होता. मला नंबर का मिळत नव्हता? मी नंबर डिलीट केला नव्हता. हा विचार करून मला आश्चर्य वाटत होतं की माझी ही आई म्हणाली, बेटा, या घरात कोणीही राहत नाही. मी म्हणालो, काय म्हणायचे आहे तुला? इथे राहणारा तर रिक्षावाला आहे ना? मी त्याच्या मुलीबद्दल बोलतोय. तर आई म्हणाली, नाही, इथे कोणीही राहत नाही. हे घर रिकामे आहे. ते घर नाही तर एक खंडर आहे. बाहेरून असे दिसते, परंतु आतून पूर्णपणे रिकामे आणि उद्ध्वस्त झाले आहे. 3 वर्षापूर्वी त्या घरात कोणीतरी राहत होतं आणि माझ्या आईकडे एक नजर टाकली आणि माझे हृदय धस्स झाले. माझ्या मनात विचार येत होता की माझी आई माझ्यासोबत असा विनोद का करेन? आणि मग मलाही वाटू लागले की हा विनोदच असू शकतो. मी आईला म्हणालो की असं काही नाही, राधा इथे राहते. राधा प्रकाशची मुलगी आहे. आई म्हणाली, कोणती राधा बेटा? तू इतकी वर्ष परदेशात होतास आम्हाला सोडून. आम्हाला इथे येऊन 5 वर्ष झाली. इथे कोणीही राहत नाही. या घराची कहाणी मी याआधीही ऐकली आहे. जर तू म्हणशील तर मी तुला एका दुकानदाराकडे घेऊन जाईल, जो गेल्या 35 वर्ष इथेच बसत आहे. तो आता म्हातारा झाला आहे. मी म्हणालो की मला कोणालाही भेटायची गरज नाही. 1 मिनिटं, मला राधाचा नंबर शोधू दे. तिचा नंबर कुठे गेला आहे? मी बेशुद्ध असताना माझ्या फोनला कोणी हात लावला होता का? तुम्ही माझ्या फोनचे काही केले आहे का? माझा फोन रिसेट झाला आहे का? पण मला हे पाहून आश्चर्य वाटले की 3 दिवसापूर्वी मी माझ्या मित्राला कॉल केला होता. त्याचा नंबर त्याच फोनमध्ये होता आणि त्याचा नंबर देखील कॉल लॉगमध्ये होता आणि त्याचे मेसेजेस आले होते. पण राधाचा नंबरच नव्हता, मेसेजही नव्हता. ती माझ्या फोनवर कुठेच नव्हती. तिचे सर्व फोटोही माझ्या फोनमधून गायब होते. माझी बोटे वेगाने फिरत होती आणि काय झाले आहे याबद्दल माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. मला खात्री होती की कोणीतरी माझा फोन रिसेंड केला आहे. बहुधा माझ्या भावाचंच काम आहे हे. मला खूप राग येत होता. मला फोन तोडून टाकावं असं वाटत होतं. मी लगेच घरातून निघू लागलो. आई माझ्या वाटेत आले आणि विचारू लागली, काय झाले? तू काय बोलतोय आहेस? इथे कोणीही राहत नाही. माझं अचानक डोकं दुखायला लागलं आणि चक्कर यायला लागली. माझ्या आईने मला माझ्या खोलीत बसवले. माझा भाऊ त्या दुकानदाराला बोलवायला गेला. दुकानदार आमच्या घरी आल्यावर म्हणाला, दादा, काय झालं आहे? तू त्या प्रकाश रिक्षावाल्याबद्दल बोलत आहेस का? मी म्हणालो, हो. तो समोरच्या घरात राहतो. तो म्हणाला की नाही, तो समोरच्या घरात राहत नाही, तिथे राहत होता. तो एक अतिशय क्रूर माणूस होता. त्याने आपल्या मुलीचे खूप वाईट केले होते. बिचारी मुलगी राधा. पण तुला कसं माहीत तिच्याबद्दल? कारण ही त्यावेळची गोष्ट आहे. कदाचित तेव्हा तुझा जन्मही झाला नसेल किंवा कदाचित तू 1-2 वर्षाचा असशील. तुला त्या मुलीचे नाव कोणी सांगितले? जर तू ही कथा दुसऱ्या कोणाकडून ऐकली असेल तर मला का बोलवले आहे? हे बाबा इतके म्हातारे झाले होते की ते काही बाही बरळत होते. आई म्हणाली, नाही, तसं काही नाही. तुम्हीच त्याला सांगा काय प्रकरण आहे. तो म्हणाला, तो प्रकाश मद्यपी होता. त्याच्याकडे रिक्षा फक्त नावालाच होती, कारण तो काम करत नव्हता. तो आपल्या मुलीला लोकांच्या घरी काम करायला लावायचा आणि नंतर तिच्याकडून सगळे पैसे घेऊन तिला मारहाण करायचा. तिची आई पण या जगात नसल्यामुळे ती गरीब मुलगी नेहमी दुःखी राहायची. ती खूप सुंदर आणि सुशील मुलगी होती. पण नंतर एक दिवस तिने आत्महत्या केली आणि ती याच घरात पडून राहिली. अतिमद्यपानामुळे आजारी पडल्यानंतर 2 वर्षांनी प्रकाशही येथून निघून गेला. तेव्हापासून हे घर असेच पडले आहे. हे घरही त्यांचे वडिलोपार्जित घर होते. बाहेरून बरं वाटतं, पण आत काहीच नाही. आता सगळेच म्हणतात की या घरात राधाची आत्मा वास करते, त्यामुळे येथे कोणीही जात नाही. कथा सांगून ते निघून गेले होते आणि मी डोकं धरून बसलो. मी म्हणालो, ठीक आहे, आता तुम्हा लोकांना मला सांगायचे आहे की ज्या मुलीला मी गेल्या 3 महिन्यापासून भेटत आहे, बोलत आहे, स्पर्श करत आहे, जिच्यासोबत मी माझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पाहिली आहेत,
ती मुलगी एक आत्मा आहे. मी खूप आवाज केला. मला राधाला भेटायचं होतं. तिच्या घराकडे पळण्याचा मी वारंवार प्रयत्न केला आणि जेव्हा मी घराच्या आत पाऊल ठेवलं तेव्हा मला धक्का बसला. हे घर खरंच आतून उद्ध्वस्त झालं होतं. फक्त बाहेरची रचना व्यवस्थित होती. आत काहीही नव्हते. आत खूप कचरा, माती, जुने सामान पडले होते. असे वाटत होते जणू काही 30 वर्षापासून या घरात कोणीही पाय ठेवलेला नाही. मी पुन्हा तिथेच बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा घरात एक डॉक्टर हजर होता, जो मेंदूचा डॉक्टर असावा. माझ्या आईने त्याला माझ्या स्थितीबद्दल सर्व काही सांगितले होते. कदाचित माझ्या घरच्यांनी त्वरित आपल्या शहाणपणाचा वापर केला असेल आणि एक मानसिक डॉक्टर आणला असेल आणि दुसरा कोणता डॉक्टरही मला मदत करू शकत नाही. तो डॉक्टर माझ्याजवळ येऊन बसला. मी म्हणालो, मी वेडा नाही. तुम्हाला काय म्हणायचे आहे? राधा अस्तित्वातच नाही. तो म्हणाला की हो, ती मुलगी या जगात नाही. मी म्हणालो, मग तुमचाही आत्मावर विश्वास आहे का? तर तो म्हणाला, नाही, मी एक डॉक्टर आहे. माझा आत्मावर विश्वास नाही. तुम्हीच सांगा संपूर्ण प्रकरण काय आहे. मी त्याला सर्व सांगितले. मग तो म्हणाला की तू 3 दिवसांपूर्वी कोमात गेला आहेस. तुला याचे कारण माहीत आहे का? मी म्हणालो, नाही. हे सर्व कसं घडले ते मला माहीतच नाही. त्याने मला परदेशात माहीत असलेल्या सर्व गोष्टी विचारल्या. मी कुठे राहायचो. मी तिथे पूर्णपणे एकटा राहायचो. काही लोक माझ्यासोबत राहत होते, पण नंतर त्यांनीही काम सोडले. मी पूर्ण आठवडा एकटाच राहायचो. वीकेंडला कुठेतरी जायचो. कोणाशीही बोलता येत नव्हते. तिथले प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त होता. डॉक्टर मला म्हणाले, बघ, मी तुझ्या केसचा खूप बारकाईने अभ्यास केला आहे आणि आता तुला काय झाले आहे ते मी तुला सांगतो. तू तिथे एकटाच राहायचास आणि तुझ्या विचारात एक सुंदर मुलीबद्दल विचार करत होतास की माझ्या आयुष्यात एक सुंदर बायको असावी किंवा एक सुंदर मुलगी असावी जी माझ्यासाठी काहीही करेन. तुमच्या मनाने एक कथा बनवली आणि तुमचे मन तुम्हाला सांगू लागले की तुमच्यासमोर एक मुलगी उभी आहे जी तुम्हाला पाहत आहे. मग तुम्ही तिच्याशी बोलायला सुरुवात केली. ती तुम्हाला भेटायला यायला लागली. हे सगळं तुम्हाला फक्त दिसत होतं. नाही तर ती तुमच्याशी बोलायची तर मग तिचा फोन नंबर कुठे आहे, तिचा फोटो कुठे आहे आणि तिचं घर, ते तर तुम्ही पाहिलंच ना. ते तर राहण्यासाठी योग्यही नाही. मग हे सगळं काय आहे? मला डॉक्टरांचं बोलणं पटत होतं. पण मग हे सगळं कसं होऊ शकतं? हे तर तसंच झालं की एखाद्या दिवशी एखादी व्यक्ती येईल आणि मला सांगेल की जे तुम्हाला दिसतंय ते अस्तित्वातच नाही आहे. तर मला त्याचं म्हणणं ऐकायला हवं का? डॉक्टर त्याचं ज्ञान झाडून निघून गेला. पण मला अजूनही विश्वास बसत नव्हता. पण शुद्धीतही मला ना राधाचा नंबर सापडला ना कुठलाच फोटो. आणि सगळ्यांना विचारल्यावर ते फक्त एका राधाबद्दलच बोलत होते, जी 30 वर्षापूर्वी वारली होती आणि या घरातच तिने आत्महत्या केली होती. याचा अर्थ काय होता? जर मी मानसिक रुग्ण होतो आणि एकटं राहिल्यामुळे मला हा आजार झाला होता, मग मला अशी मुलगी का दिसली जी या जगात नाही? डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांचा आत्मावर विश्वास नाही, म्हणून त्यांनी याला आजाराचे नाव दिले. पण मला खूप समजावून सांगितल्यावर मी स्वतःला समजवले की मला भेटायला यायची ती राधा होती. पण मी काय करू? मी तिच्या प्रेमात पडलो होतो. इतकं प्रेम की रात्री जागून रडायचो. मला काही खावंसही वाटत नव्हतं. मला फक्त तिचाच विचार यायचा. टेरेसवर पुन्हा पुन्हा जाऊन समोरच्या घराकडे बघत राहायचो. पुन्हा पुन्हा हाक मारायचो की तू आत्मा असलीस तरी एकदा ये आणि मला सांग की मी वेडा नाही. पण नंतर मी तिला कधीच पाहिले नाही. हे देखील विचित्र होते. डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला एका आजाराने ग्रासले आहे, ज्यामुळे तुम्हाला ती दिसते. जर तुम्हाला ती आता दिसत नसेल तर याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे ठीक आहात. पण हे कसे होऊ शकते? तिच्या अंगाचा वास, तिचे नाजूक हात, तिचे शब्द, तिचा आवाज. मी तिच्याकडे खूप लक्षपूर्वक पाहिलं होतं. तिचे डोळे मोठे होते, लांब पापण्या होत्या. तिचा रंग खूप पांढरा होता. तिचे पाय लहान होते पण खूप सुंदर होते. आणि ती मला नेहमी म्हणायची की मला कधीही सोडून जाणार नाहीस ना? मी म्हणायचो की तू वेडी आहेस. मी तुला सोडले तर मी श्वास कसा घेईन? आमच्या त्या गोष्टी, हा सगळा भ्रम होता का? सगळं खोटं होतं का? हे सगळं माझ्यासोबतच का झालं? मी कधीही कोणाचेही वाईट केले नाही. मला अजूनही तिची आठवण येत राहते. तिला बोलवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण मला ती आता कधीच भेटत नाही. मी मानसिक आजार आणि मुलीची आत्मा यामध्येच अडकलो आहे. ती जर आत्मा असेल तर ती मला भेटायला परत का आली नाही आणि ती माझ्याशी इतकं का बोलली? आणि मी आजारी होतो तर मला तीच राधा नावाची मुलगी का दिसली? आणि संपूर्ण परिसराला तिच्याबद्दल माहीत होतं. एवढी वर्ष मी परदेशात एकटा राहून वेडा झालो होतो का? मी माझा निर्णय तुमच्यावर सोडतो. तुम्हीच सांगा, ती कोण होती? माझ्या मनाचा तो भ्रम होता की कोणाची तरी आत्मा माझ्याशी खेळत होती. पण काहीही असो, मी तिला कधीही विसरणार नाही. मी तिच्यावर असाच प्रेम करीन. तिच्या आठवणीच्या आगीत मी असाच जळत राहीन. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.